आपल्या अन्नात पेस्टिसाइड्स, रक्तात पेस्टिसाइड्स, आपल्या सगळ्या जीवनातच पेस्टिसाइड्स आहेत. ही पद्धत सुद्धा पेस्टिसाइडच आहे. हा, म्हणून मी इकडे वळवून घेऊन बोलतोय. परक्यांचं खरकट उष्ट खाण्याची जोपर्यंत अंतःकरणातली नादान श्वानमृत्यू जात नाही तोपर्यंत कुठलीही समस्या दुरुस्त होणार नाही. पक्क लक्षात ठेवा. जे जे परकीय ते शत्रुवत वाटलं पाहिजे. उत्तमाते धैर्य, अधमाते अभ्यरिजे, हा रामदासी बाणा अंतःकरणात ठेवून काम केलं तर प्रत्येक क्षेत्रातलं तुमचं आमचं अभियान संग्राम यशस्वी होणार आहे. अन्यथा अशक्य. हे चाललंय, हे फार उत्तम आहे, कौतुकास्पद आहे. म्हणजे ही मंडळी करतायत, शतशः अभिवादन नाही, शतशः साष्टांग प्रणिपात घालून कौतुक करावं इतकं चांगलं काम करतायत. पण गोष्ट अशी की हे टिकायचं असेल तर वृत्ती पालटली पाहिजे. तुकोबाराय का अभंगात म्हणाले, तुका म्हणे फळ आहे मुळापाशी, शरण देवासी जाय वेगे. मनाच्या मुळाशी खरा सर्व गुंता, कळे ना भल्या बुद्धीच्याही म्हणता. नभाची किती उंची ते आकळेना, मनाला किती सुरकुत्या ते कळेना. मन पालटलं पाहिजे. जोपर्यंत हिंदू समाजातल्या मंडळींचं मन पालटत नाही तोपर्यंत या गुंत्यातनं आपण बाहेर येत नाही. लक्षात ठेवा. आणि मन पालटायचं असेल तर सगळ्याच्या मुळाशी 70 वर्ष होत आली स्वातंत्र्य मिळून. बर्बादी आणि अधप्पात हाच मार्गसंबंध देश चालतोय. भले आज कुणाचंही शासन येऊ दे, अनुभव येईपर्यंत त्यांची सुद्धा गणती ह्याच्यातच केली पाहिजे. हा, अनुभव येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही तथ्य नाही. हिंदू धर्माचे 3 मूलभूत आधारभूत विचार आहेत, तत्व आहेत. आत्मवत् सर्वभूतेषु. भूतमाता त्या सर्व गोष्टी आणि आपण वेगळे नाही आहोत. आत्मवत् सर्वभूतेषु. मातृवत् परदारेषु. विश्वातल्या इत्थंभूत ज्या कुणी, स्त्री हा शब्द सुद्धा मला मान्य नाहीये, महिला हा शब्द सुद्धा उच्चारणार नाही. शत्रूची असो पत्नी, ती सुद्धा मला आई आहे. ही अति उदात्त परंपरा हिंदू संस्कृतीची. हे आमचं हिंदू धर्माचं आद्य सनातन क्रमांक 2चं तत्व आहे. आणि तिसरं, शत्रू सर्व दुष्टेषु. शत्रूंचा विनाश आणि त्या विनाशाची भूक असलेला कोणताही समाज, कोणताही देश राष्ट्र म्हणून सन्मानाने जगू शकतो. आमच्या सगळ्या हिंदू समाजात सगळं काही चांगलं आहे, परंतु शत्रू विनाशाची भूक अजिबात मरगळलेली आहे, नामशेष झालेली आहे. ती पंगवत आहे. ती भूक उत्पन्न केली पाहिजे. गाईचं संवर्धन, गोपालन ते अतिशय चांगलं आहे. त्याच्यात अंकुशराव गोडशांचा ते सन्मान केला, अगदी योग्य केला. तिने किती 28,000 गाई आतापर्यंत कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 28,000 ना, हा 2,500 गाई वाचवल्या. गोपालन, गोसंवर्धन जितकं महत्वाचं तितकं अंकुशराव
हे मधुसूदन सारडा हे करतायत ते काम महत्वाचं. गोसंवर्धन गोपालन हे करणाऱ्या व्यक्तींनी, समाजाने, संस्थांनी आणखीन एक गोष्ट करावी असं माझं मत आहे. मी काही तत्वज्ञान सांगायला आलो नाही. गोशाळा असतात, तर गोशाळांच्या जवळ गोरक्षण करणारी एखादी व्यायामशाळा पाहिजे. आपल्या धर्मात, भारतीयत्वात एक सिद्धांत आहे. गंगा माता, गीता माता, गोमाता, वेद माता, जन्मदाती माता, भारत माता आणि तुळजा माता या साती माता दिसायला वेगळ्या पण अभेद आहेत, एकात्म आहेत. गोमातेची हत्या करणारा भारतमातेची हत्या करत असतो, हे कळलं पाहिजे. जन्मदा म्हणजे जन्म देणाऱ्या आईची ती हत्याच आहे. आपण बघतो की आपल्या इथं माता भगिनींच्या वरती अत्याचार करणाऱ्या हरामखोरांना अजूनही देहदंडाची शिक्षा पण देऊ शकत नाही आहोत. इतके नादान लोक आहोत. बलात्कार एका क्षणात नामशेष केला पाहिजे करणाऱ्या माणसाला, त्याचं 20 शिल्लक ठेवता कामा नाही. हे जितक्या पोटतिडकीने आता मी बोलतोय, हो तितक्याच पोटतिडकीने बलात्कार करणं जितका हलकटपणाचं काम आहे, ते देशाच्या वरती घाव घालण्याचं काम आहे, तितकंच कोणत्याही गायीची हत्या, हो हा देहदंडाचा शिक्षा देणारा कायदा उत्पन्न करणारं सरकार आलं पाहिजे. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे चाललेले सगळे उद्योग हे निष्प्रभ असणार आहे. राजा कालस्य कारणम, शरपंजरी पडलेले भीष्म आणि त्यांच्या पायाशी रोज संध्याकाळी 6 वाजता येऊन बसणारे युधिष्ठिर, त्यांच्या काही चर्चा चालायच्या. पर भूगर्भशास्त्रापासून ते अंतरिक्ष यानापर्यंत, विज्ञानापासून ते पार तत्वज्ञानापर्यंत, गणितापासून ते अगदी मानसशास्त्रापर्यंत त्यांच्या सगळ्या चर्चा त्या शांती पर्वात ग्रथित केलेल्या आहेत. तर त्याच्यात बोलता बोलता युधिष्ठिर ही एक वृत्ती क्षत्रिय आहे, महत्वाने शूर आहेत, धरतीचे पती होते ते हस्तिनापुराला, पण वृत्तीने थोडे मवाळ होते. कुठले पाप बघितल्यानंतर त्यांना खेद व्हायचा, दुःख व्हायचं, पण पाप करणाऱ्याची हत्या केली पाहिजे असं त्यांना कधी वाटायचं नाही. ही वृत्ती आपल्या इथं फार दुर्दैवी वृत्ती आहे. बोलता बोलता एकदा निराशेच्या पकडीत सापडलेले युधिष्ठिर त्यांना म्हणतात, त्या शांतीपर्वात ह्या चर्चा दिल्या आहेत की आचार्य, 18 अक्षौहिणी सैन्याचा संहार करून 1 अक्षौहिणी म्हणजे 2.5 लाख सैन्य म्हणजे 45 लाख सैन्याचा संहार करून आपण हे राज्य प्राप्त केलं. सप्तसिंधू सप्तगंगांच्या जलाने मला अभिषेक झाला, मी पृथ्वीपती झालो. पण एकांतात बसल्यानंतर मला असं दिसतं की राज्य शकट चालवताना भ्रष्टाचार, अनितिमानता, अनाचार फार दिसतात. मला वाईट वाटतं की आपण राज्य स्थापन केलं, सगळं केलं, परंतु ते स्थापन करताना केवढी प्रचंड हानी केली. 45 लाख लोकांचे प्राण पण गमावले रणांगणावरती. तर ह्या पापातून मुक्त होण्यासाठी मला तुम्ही आशीर्वाद द्या. मी वनांतरी जातो, काशाय वस्त्र परिधान करतो, गुहेत राहतो, ध्यानधारणा करतो, भगवंताची उपासना करतो आणि पाप प्रक्षालन करण्यासाठी मला वनांतरी जाण्याची अति तीव्र इच्छा आहे. रांझाच्या पाटलांनी शेण खाल्लं दुपारी 12 वाजता, घरात घुसून एका माय बहिणीवरती अत्याचार केला, त्याचे तुकडे करणारे शिवछत्रपती आहेत. गाईला हत्या करण्यासाठी नेणारे कसाई त्यांच्यावरती घाव घालणारे शिवछत्रपती आहेत. जोपर्यंत आम्हाला शिवछत्रपतींच्या अंतःकरणाचा राज्य करता मिळत नाही तोपर्यंत हे सगळे प्रश्न प्रलंबित राहणार आहेत, ह्याच्यातनं सोडून होणार नाहीये. त्यासाठी पहिल्यांदा या देशामध्ये हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू समाज यांच्या रक्षणाचं कंकण बांधलेला आणि एकांतिक
भूमिका घेऊन उभा राहणारा राज्य यंत्र उभं राहिलं पाहिजे, राज्यकर्ता मिळाला पाहिजे. राजा कालस्य कारणम. आमच्या नोटेवरती गांधी आहेत, त्या पुस्तकात मी आता पाहिलं की गांधींना गाईचं फार प्रेम होतं. गांधींना गाईचं प्रेम होतं फार चांगली गोष्ट आहे, पण गाईचे हत्यारे आहेत त्यांच्याबरोबर राग नव्हता ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गाईची हत्या करणाऱ्यांची हत्या करणारा राज्यकर्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे सगळे प्रश्न प्रलंबित राहणार आहे. माझी भगवंताजवळ एवढीच मागणी आहे की वर्माजी काय, हे साधू संत काय, यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये लवकरात लवकर निखल 2 पताकाच्या भगव्या झेंड्याचा धारण करणारा राज्यकर्ता दिल्लीच्या तख्तावरती आणि प्रत्येक प्रांतात कसा बसेल याच्यासाठी सुद्धा आपण सक्रिय राहिलं पाहिजे. आणि ते राहण्याचं काम करताना जी अंतःकरणातली ईर्ष्या, जी उर्मी लागते, ती ताकद भगवान गोपाल कृष्ण 101% आपल्या सगळ्यांना देवोत असं पदर पसरून मी मागतो आणि मी थांबतो. मी या विषयातला काही तज्ज्ञ नाही आहे, तर मी आणखीन काय बोलू. मी एवढंच सांगेन की भगवान श्रीकृष्ण आहे, भगवान छत्रपती शिवाजी महाराज काय, ह्यांच्या अंतःकरणातला हिंदुस्थान हा 101% हे ज्या प्रकारचे प्रयत्न करतायत त्या गोसंवर्धनातून, गोपालनातून निश्चित घडणार आहे. ह्याच्याविषयी संदेह माझ्या अंतःकरणात नाही. हे कार्य लवकर यशस्वी व्हावं एवढं भगवंताजवळ मागून थांबतो.